त्यांचं नाव स्वामी सर आहे. स्वामी म्हणजे गणिताचे शिक्षक. ते गणिताचे शिक्षक आहेत इचलकरंजीला. त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्याबद्दल अभंग लिहिलेले आहे. त्यांनी प्रास्ताविकेबद्दल आणि संविधानाबद्दल सुद्धा एक अभंग लिहिलेला आहे. तो अभंग आपण घेऊयात आणि आपल्या सत्राची सुरुवात करूयात. त्या अभंगाच्या पहिल्या ओळींचा अर्थ सेशनच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला उमगायला लागेल की काय नेमकं म्हणायचंय त्यांनी. सुरू करूयात. मी गायक नाही, मी तुमच्या सगळ्यांसारखीच बाथरूम सिंगर आहे. त्यामुळे जर आवाजात जर काही चढ उतार झाले तर प्लीज काय म्हणतात त्याला समजून घ्या. थँक्यू. चला सुरू करूया. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घे घे. तुला येतं बोल पूर्ण. तयाला जाणून घे घे, तयाला जाणता जानशी स्वतःला, तयाला जाणता जानशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घे घे. होते इथे सारे वेग वेगळे मी, होते इथे सारे वेग वेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय. भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच, भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच, नाते हे नवेच निर्मियेले, नाते हे नवेच निर्मियेले. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एक तुझा अर्थ याचा, सांगा एक तुझा अर्थ याचा. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घे घे, तयाला जाणून घे घे. या पुढच्या 1 तासामध्ये आपण भारतीय संविधान समजून घेण्याच्या एक पाऊल पुढे टाकणार आहोत. ठीक आहे. आता मी अभंग म्हणत असताना मी असं म्हटलं, भूमी जरी तेच भूमिपुत्र तेच, नाते ही नवेच निर्मियेले. होते इथे सारे वेग वेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. म्हणजे कोण हो? म्हणजे कोण? कुठे राहता तुम्ही? पण वेगवेगळी भाषा बोलतात, वेगवेगळे धर्माचे आहेत, तरी देखील ह्या संविधानामुळे आम्ही भारतीय झालो आहोत. बरं. तिनं खूप छान डेफिनेशन केली की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, वेगवेगळी भाषा बोलतो, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहोत. तर या सगळ्या लोकांना म्हणजे मगाशी आपण जो खेळ खेळला त्या खेळामध्ये आपल्याला तो खेळ व्यवस्थित खेळता यावा आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत सगळ्या गोष्टी मिळाव्यात किंवा जो खजिना आणला होता तो शेवटपर्यंत सगळ्यांना मिळावा म्हणून आपल्याला काही नियम करावे लागणार होते. बरोबर की नाही? मग एवढा मोठा भारत देश, केवढा मोठा, एवढा मोठा, बरोबर की नाही? मी शाळेत गेले की मुलं मला असाच हात करून दाखवतात. एवढा मोठा भारत देश म्हणजे केवढा मोठा? अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत. बरोबर ना? कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, इथलं राजस्थान गुजरात पासून इकडे आसाम अरुणाचल प्रदेश पर्यंत एवढा मोठा भारत देश. तर सगळे एक भाषा बोलतात का हो? सगळे एकसारखे कपडे घालतात का हो? सगळ्यांची संस्कृती एकसारखी आहे का हो? सगळ्यांचं खानपान, बोलीभाषा, जात धर्म सगळं एकसारखं आहे का हो? मग एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र प्रेमानं गुण्या गोविंदानं बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यापर्यंत जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत ती सगळी पोहोचण्याकरता, त्यांना ज्या काही सोयी हव्या त्या सगळ्या सोयी त्यांना उपलब्ध करून देण्याकरता काही नियम लागतील. बरोबर की नाही? या भारत देशातल्या लोकांनी प्रेमानं कसं राहावं यासाठी काहीतरी नियम लागतील. मग ते नियम ज्या पुस्तकात लिहून ठेवलेला आहे त्या पुस्तकात, त्या नियमावलीच्या पुस्तकाला म्हणतात भारतीय संविधान. आता भारतीय संविधान तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा असेल की संविधान सभेमध्ये किती लोक होते, त्यांनी काय काय केलं, किती समित्या होत्या वगैरे वगैरे हे सगळं असेल. बरोबर की नाही? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले पूर्ण करायला. मग आपण ते कधी स्वीकारलं, कुणासाठी स्वीकारलं हे सगळं आहे. पण भारतीय संविधानामध्ये 22 भाग, 395 कलम आणि 12 परिशिष्ट आहेत. मग ते एवढं सगळं वाचत बसायचं का? मग ते त्या सगळ्याचा सार सांगणारं हे भारतीय संविधानाचं पहिलं पान आहे. त्याला काय म्हणतात? प्रस्तावना, प्रास्ताविका. बरोबर? तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे का ही प्रास्ताविका? ठीक आहे. आता मी तुम्हाला भारतीय म्हणून एक साधा प्रश्न विचारते. ठीक आहे? भारतीय संविधानाची प्रास्ताविका
ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाचं सगळं सार सांगितलेलं आहे. ही प्रास्ताविका एकूण किती वाक्यांची आहे हो? व्हेरी गुड, एक वाक्याची. का बरं? व्हेरी गुड. कारण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये पूर्णविराम हा सगळ्यात शेवटी आहे. म्हणजे हे एक अख्खं सुंदर चाल लावून गाता येणारं वाक्य आहे, बरोबर की नाही? आता 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये एक ध्येय आणि उद्दिष्ट ठराव मांडला होता. त्या ध्येय आणि उद्दिष्ट ठरावांमध्ये स्वतंत्र भारताला पुढे जाऊन काय करायचंय, हा स्वतंत्र भारत इथल्या लोकांना काय काय देणार आहे, इथल्या लोकांकडनं त्याची काय अपेक्षा आहे, या सगळ्यांचा लेखाजोखा या ध्येय आणि उद्दिष्ट ठरावामध्ये मांडला होता. नंतर यामध्ये अनेक अमेंडमेंट्स करून याला भारतीय संविधानाची प्रास्ताविका 22 जानेवारी 1947 ला भारतीय संविधानाची प्रास्ताविका म्हणून मान्यता मिळाली. आता भारतीय संविधानाची ही प्रास्ताविका समजून घेणं म्हणजे संविधान समजून घेण्याच्या बाजूनं एक पाऊल उचलणं आहे. भारतीय संविधानाची ही प्रास्ताविका एकूण 4 भागांमध्ये विभागलेली. पहिला भाग आम्ही भारताचे लोक, त्यानंतर आपल्याला देश कसा घडवायचा आहे, त्यानंतर इथल्या लोकांचे काय काय गोष्टी त्यांना मिळणार आहेत ते, आणि ही संविधान कुणाप्रत अर्पण केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगितलं भारतीय संविधानाची प्रास्ताविका हे 74 शब्दांचं किती वाक्य आहे? एक वाक्य. त्यातले पहिले 3 शब्द आहेत कोणते? आम्ही भारताचे म्हणजे काय? आम्ही भारताचे लोक हे शब्द या देशात कुणाची सत्ता असणार आहे, या देशात कुणाची ताकद आहे, या देशातल्या सत्तेचा मेन स्रोत कोण आहे हे सांगणारे हे 3 शब्द आहेत. कोणते? आम्ही भारताचे लोक. मग इथं मी का नाही वापरलं रे? तू सांग ना पंढरीनाथ. आपण आपल्या गोष्टींची जास्त काळजी घेतो. हा, आपण आपल्या गोष्टींची जास्त काळजी घेतो. पण बघा, भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी काय कंडिशन होती हो आपली? आपण पारतंत्र्यात होतो. पण काय होतं? जातीपातीच वाटले गेलो. अजून आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता. बोलण्याचा अधिकार नव्हता. ती खूप खूप पुढची गोष्ट आहे. अजून वेगवेगळे संस्थानिक होते, बरोबर की नाही? वेगवेगळ्या राजेशाही होत्या, बरोबर की नाही? घराणेशाही होती. त्या सगळ्या वेगवेगळ्या मी मध्ये आपण वाटले गेलो होतो, बरोबर की नाही? हा, अमुक तमुक एक राजेशाही, ही अमुक तमुक एक घराणेशाही, बरोबर की नाही? असं वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आपण विखुरलं गेलो होतो. तो मी होता, बरोबर की नाही? म्हणजे त्या शेजारच्या राजाला जर त्याच्या शेजारच्या राज्यामध्ये लढाई चालू असेल तर त्याला त्याचं काही घेणं देणं होतं का? तो फक्त आपल्यापुरता स्वतःपुरता विचार करत होता. तर भारतीय संविधानाने जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा या सगळ्या वेगवेगळ्या मींना, या सगळ्या राजेशाह्यांना, सगळ्या घराणेशाह्यांना एकत्र केलं आणि काय झाला? अखंड भारत झाला. मग हा वेगवेगळ्या मींचा विचार बाजूला सारून सगळ्यांना एकत्र प्रेमानं, मायेनं, जेव्हा आम्ही शब्द येतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रेम असतं की नाही? आपुलकी असते, बरोबर की नाही? आपल्यासोबत इतरांची सुद्धा काळजी असते की नाही? जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय असतं? फक्त स्वतःबद्दल विचार असतो, बरोबर की नाही? तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो का? नाही. मग भारतीय संविधानाने आम्ही हा शब्द वापरून या देशातल्या प्रत्येक माणसाचा विचार केलेला आहे. त्यांना एकत्र प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं बांधून ठेवण्यासाठी आम्ही भारताचे लोक. आता इथं लोक काय डिफाईन करतं? लोक म्हणजे कोणत्या एका विशिष्ट जातीचे का? एका धर्माचे का? विशिष्ट लिंगाचे का? लोक म्हणजे ह्या भूभागावरती राहणारा प्रत्येक जण, मग तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, लिंगाचा आहे, कुठल्या फायनान्शियल कंडिशन मध्ये येतोय याचा काही संदर्भ आहे का इथे? नाही. तर आम्ही भारताचे लोक म्हणजे या देशाची ताकद सांगणारे आम्ही, बरोबर की नाही? या देशात आमची ताकद आहे. इथल्या प्रत्येक माणूस या देशाचा काय आहे? मालक आहे. भारतीय संविधानाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना या देशाचं मालक बनवलेलं आहे. ही आम्ही नावाची जी गोष्ट आहे ही गोष्ट सांगते की या देशामध्ये कुणाची सत्ता असणार आहे आणि या देशातल्या सत्तेचा स्रोत सांगतो आम्ही भारताचे. त्यानंतर पुढे 5 हायलाइटेड शब्द आहेत. कोणते कोणते बरं? व्हेरी गुड. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हे 5 शब्द सांगितले. त्याच्या पुढे आणखीन एक शब्द लिहिलाय. काय? हा, काय? घडवण्याचा.
म्हणजे देश कसा घडवायचा आहे, संविधान करत्यांना संविधान लिहिताना आपला देश कसा असावा हे त्यांनी सांगून ठेवलंय. सांगून ठेवलं की नाही? तुम्हाला सुद्धा आता या शिबिरामध्ये किंवा आवटे सरांकडनं बऱ्याचदा असं ऐकू येईल की तरुणांनो, तुमच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे, तुम्हाला हा देश घडवायचा आहे. पण कसा? खेकडा खेकड्यासारखा नाही घडवायचा आहे, चांगला घडवायचा आहे. बरं, तर मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी चहा कोणाकोणाला बनवायला येतो? अच्छा, व्हेरी गुड, सगळ्यांना येतो. मग आता मी तुम्हाला 1 किलो तांदूळ, अर्धा किलो मुगाची डाळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरं, मोहरी हे सामान दिलं तर मला एक चांगला फक्कड चहा बनवून द्या. ह्या काय रे पंढरीनाथ, चहा नाही बनणार? मी दिलेल्या सामानातनं काय बनू शकतं? काय बनू शकतं? खिचडी, भात, पुलाव बनू शकतो. मग चहा बनवायला काय काय लागतं? चहापत्ती, दूध, पाणी, साखर, जिभेचे चोचले असतील तर चहाचा मसाला लागतो. बरोबर. चहा कसा बनवायचा आहे हे माहिती आहे, पण चहा बनवायला काय इन्ग्रेडियंट्स लागतात हे माहित नसेल तर चहा बनवता येईल का? एक फक्कड चहा बनवायचा आहे तर त्याला काय काय लागेल? साखर लागेल, चहापत्ती लागेल, दूध लागेल, पाणी लागेल, जिभेचे चोचले असतील तर चहाचा मसाला लागेल, तरच एक फक्कड चहा बनवू. बरोबर की नाही? हा, ती तर आपण कशीही पेटवू शकतो. ठीक आहे की नाही? एक फक्कड चहा बनवायचा असेल तर आपल्याला हे इन्ग्रेडियंट्स लागतील. बरोबर की नाही? बरं, मग आता साखरेचा रंग कोणता असतो? पांढरा. मग जर मी तुम्हाला मीठ दिलं तर चालेल का? चहा बनवला का बरं? काय होईल? म्हणजे नुसतं इन्ग्रेडियंट माहिती असून चालेल का? त्या इन्ग्रेडियंटचे गुणधर्म काय आहेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे की नाही? म्हणजे एक फक्कड चहा बनवायचा असेल तर पांढऱ्या रंगाचं चवीला गोड असणारा पदार्थ ज्याचं नाव साखर आहे, ती साखर लागेल चहा बनवायला. बरोबर की नाही? तरच चांगला चहा बनेल. मी दिलेल्या इन्ग्रेडियंटनं काय होईल? खिचडी, भात. मग आपल्याला खिचडी भात बनवायचा आहे का चहा बनवायचा आहे? चहा बनवायचा आहे. मग चहा बनवायला चांगले इन्ग्रेडियंट्स पाहिजे, तर मग देश बनवायला कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात? तुम्हाला देश घडवायचा आहे, माहिती आहेत का इन्ग्रेडियंट्स? सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. मग मीठही पांढरं आहे, साखरही पांढरी आहे, पण काय माहिती पाहिजे? गुणधर्म माहिती पाहिजेत. मग शब्द माहिती आहेत, सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, ही 5 शब्द माहिती आहेत. शब्दांचे गुणधर्म माहिती आहेत का? नसेल माहिती तर देश घडवू शकतो का? त्या इथे बसलेल्या 3 दिग्गज लोकांना किंवा तिथे बसलेल्या दिग्गज लोकांना जे अपेक्षित आहे तुम्ही घडवणारा भारत, तो भारत कसा घडवायचा आहे हे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये ज्याच्यात सार सांगितलेलं आहे सगळं, त्याच्यात ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. पण आपल्याला त्या इन्ग्रेडियंट्सचे गुणधर्म माहिती नसतील तर आपल्याला घडवता येईल का देश? आज आपण ते काम करणार. याचा पहिला शब्द आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे आता झालो आम्ही संपूर्ण स्वातंत्र्य, निर्णयाचे शस्त्र आम्हा हाती. म्हणजे काय समजून घेऊयात. इथे प्रत्येक गोष्ट आपण उदाहरणाने समजून घेणार. सागर, आज रात्री संध्याकाळच्या जेवणाला तुझ्या घरात काय भाजी बनवायची आहे याचा निर्णय त्या मोहनच्या घरातली व्यक्ती घेत असेल ना? नाही? बघ मागे बघ तर कोण मोहन. आज रात्री सागरच्या घरी रात्रीच्या जेवणाला कोणती भाजी बनवायची आहे याचा निर्णय मोहनच्या घरी घेतला जात असेल. बरोबर की नाही? नाही का रे? आता अरबाज, सॉरी. सार्वभौम म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. हा, काय करायचं असतं? सागरचं कुटुंब एक स्वतंत्र कुटुंब आहे. बरोबर की नाही? सागरच्या घरातले सगळे निर्णय कोण घेणार? सागरच्या घरातली लोक घेणार की मोहनच्या घरातली लोक घेणार? हा, मोहनच्या घरातली लोक सांगू शकतात की आज ही भाजी मेथीची जुडी 50 रुपयावरनं 20 रुपयाला आली, तू घेऊ शकतोस. बरोबर की नाही? सल्ला देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करू शकतो, पण निर्णय कोण घेणार? सागरच्या घरातले लोक. याला म्हणतात
सार्वभौम. कारण सागरचं कुटुंब संपूर्ण स्वतंत्र आहे. सागरच्या घरात जे काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयामध्ये सागरच्या घरातले सगळे लोक इन्व्हॉल्व असणार आहेत. त्यात बाहेरच्या लोकांची म्हणजे मोहनच्या घरातल्या लोकांची काही ढवळाढवळ नसणे म्हणजे सार्वभौम. समजलं? म्हणजे भारत हा देश आता संपूर्ण स्वतंत्र झालेला आहे. तो कुणाच्याही अधिपत्याखाली नाही. भारताचे जे काही अंतर्गत आणि बाह्य निर्णय आहे ते भारतात घेतले जातील. त्यामध्ये बाहेरच्या देशातल्या लोकांची म्हणजे शेजारच्या देशातल्या लोकांची फारशी ढवळाढवळ नसणे याला म्हणतात काय म्हणतात? समजलं? भाई समजलं का? हा, सार्वभौम. त्यानंतर शब्द येतो समाजवाद. समाजवाद आता मी एक डेफिनेशन करते, जरा डोक्यावरनं जाईल पण आपण बघू समजते का. हा, समाजवाद म्हणजे समाजवाद सांगतो, भारतीय संविधानातील समाजवाद असं सांगतो की या देशातले जल, जमीन, जंगल या जे काही नैसर्गिक संसाधन आहेत त्यावर सगळ्यांना समान वाटा मिळाला पाहिजे. या देशात कोणाचेही कसल्याही प्रकारचे शोषण होता कामा नये. आर्थिक विषमता नसलेला शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणं म्हणजे समाजवाद. टँजंट टू स्लॅब. बरोबर ना? गेलं ना सगळं डोक्यावर ना? पण समाजवाद म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. मला सांगा, सूर्याचा प्रकाश कोणाचा? कोणासाठी? सगळ्यांसाठी. बरोबर राहुल? नदीचं पाणी? मला सगळ्यांची नावं माहिती आहेत. नदीचं पाणी कोणासाठी? वाहणारा वारा? मग जसा सूर्याचा प्रकाश, नदीचं पाणी, वाहणारा वारा सगळ्यांसाठी असतो, तो कुणात भेदभाव करत नाही, तसंच या देशातले सर्व नैसर्गिक संसाधनं जल, जमीन, जंगल यावर सगळ्यांचा समान वाटा असला पाहिजे हे सांगता समाजवाद. आता आर्थिक विषमता नसलेल्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणं म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. मैत्रीण उभी राहशील? मराठी समजतं तुला? ओके. नाव काय तुझं? सई. सई माणसं. ठीक आहे. आपल्या सईला आपण पिकनिकला पाठवूया. कुठं जायचं तुला? ती कोणाला पाठवूया? जवळ इथले तर नको. कुठे पाठवायचं हिला सांगा. सहलीला पाठवूया. तुला कुठे जायचं? गोव्याला पाठवूया. पाकिस्तानला नाही पाठवायचं. आपल्या देशात आपण राहायचं, कुणाशी वैर न घेता. ठीक आहे. सईला आपण पाठवूया गोव्याला. हा, आपल्या सईची पॅकिंग झाली आहे आणि ती गेली लगबगीनं एसटी स्टँडवर किंवा बस स्टॉपवर जिथे कुठे तिची बस थांबते आणि तिथे गेल्यावर तिच्या असं लक्षात आलं की आपण गडबडीत येताना पाण्याची बाटली विसरलोय. मग काय करशील ग सई? काय करशील? तुला बोलायचं. दुकानातून घेऊन गेली. ती म्हणते ती दुकानात जाईल आणि पाण्याची बाटली घेईल. कुठली? बिस्लरी. हा, आपल्याला तीच माहिती आहे सध्या, कुठलेही बिस्लरीच खपवतात आपल्याला. बरं, 1 लिटर पाण्याची बाटली घेशील, बरोबर की नाही? मग सई तिथं गेल्यावरती 1 लिटर पाण्याची बिस्लरीची बाटली विकत घेईल. 1 लिटर पाण्याची बाटली किती रुपयांना? 20 रुपये. 20 रुपयाची पाण्याची बाटली तू विकत घेशील. बरं, तो दुकानदार तुझ्याकडे येऊन देणार ना ती बाटली? मग हिला तिकडे जावं लागेल दुकानात. ओके. म्हणजे ती पाण्याची बाटली विसरली आहे तर ती दुकानात जाणार आणि 20 रुपयाची 1 लिटरची बिस्लरी पाण्याची बाटली विकत घेणार. बरोबर सई? बरोबर. एक लक्षात ठेवा, 20 रुपये 1 लिटर. सई, तुझ्या घरामध्ये तुझी आई रोज पाणी भरत असेल ना, बरोबर की नाही? मग एका दिवसाला आई किती लिटर पाणी भरते घरात? सोपं कॅल्क्युलेशन करूया. घरामध्ये 5 माणसं असतील तर साधारण 1000 लिटर पाणी लागतं सगळं करण्यासाठी. ठीक आहे. कपडे बिपडे सगळं धुण्यासाठी असं आपण अंदाज लावूया. 2000 लिटर. तुझंच कॅल्क्युलेशन काढते. ठीक आहे. 2000 लिटर पाणी तुझी आई भरते. मग सईनं विकत घेतलेली 1 लिटर पाण्याची बाटली किती रुपयाला होती? मग आता सई, तुझी आई रोज 2000 लिटर पाणी भरते ना, मग 2000 गुणिले 20 किती होतील? 40,000. बरोबर की नाही? होतील ना आसपास 40,000. एका दिवसाचे घरात भरणाऱ्या पाण्याचे पैसे किती? मग सई, आई 365 दिवस पाणी भरत असेल ना, बरोबर की नाही? 2000 लिटर पाणी आई 365 दिवस भरत असेल, हो की नाही? मग आता सई
365 दिवसांचे 2000 गुणिले 20 किती होतात? मला म्हटलं होतं 1000 रुपये. किती होतात? 96 लाखापर्यंत होतात. वर्षभराच्या पाण्याची किंमत, बरोबर ना सई? मग सईचे बाबा 96 लाख वर्षाचे देत असतील ना त्यांच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला? नाही का? नाही नाही, पण मला एक सांग, कॅल्क्युलेशन आपण तुझ्या समोर केले ना. 1 लिटर पाणी आपण 20 रुपयाला विकत घेतो. मग 365 गुणिले 2000 गुणिले 20 एवढंच द्यायला पाहिजेत ना लॉजिकली, जर कॅल्क्युलेशन केले तर. मग बाबा देतात का? काय करतात? नाही देत. मग ते काय करतात? पाण्याची केरपट्टी भरतात. ती किती भरतात रे? काहीच 500 रुपये आपण पाणीपट्टी भरतो, बरोबर की नाही? बरं, मग सईचे बाबा रोज 2000 लिटर पाणी तिकडे आणायला जात असतील ना डॅमवर. मग काय होतं? घर पोच होतं. कसं होतं? त्या धरणातनं, त्या बंद नळीतनं तुमच्या दारात, तुमच्या घरात, तुमच्या शॉवरला जे पाणी आणून देण्याची किमया आहे ना, ती भारतीय संविधानातल्या समाजवादामुळे होती, बरोबर की नाही? नाहीतर सईच्या बाबांनी कमवलेला सगळा पैसा कुठे गेला असता? पाण्यात गेलेला असता. सईच्या बाबांनी कमवलेला सगळा पैसा पाण्यात जाऊ नये, तो आपल्या खिशात राहावा, त्याच्याने तुमच्या घराची प्रगती व्हावी, याचा जो विचार केलेला असतो, तो विचार या समाजवाद या शब्दाच्या खाली केलेला असतो, बरोबर की नाही? म्हणजे माझं कोणत्याही प्रकारचं आर्थिक शोषण होऊ नये म्हणून माझ्या खिशाची काळजी घेतलेली असती भारतीय संविधानातल्या समाजवादाने, बरोबर की नाही? इनफॅक्ट ते पाणी तुमच्या घरात आणून देतात आणि आता कॅल्क्युलेशन केलेल्या पैशानुसार आणून देतात का? जे काही 500 रुपये घेतात ते तुमचा पाणी तुमच्या दारात, घरात पोहोचवण्याची किंमत असते, बरोबर? कळलं? आर्थिक विषमता नसलेल्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणं म्हणजे समाजवाद. आर्थिक विषमता नसलेल्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणं म्हणजे समाजवाद. समजलं? समाजवाद समजला? त्यानंतर कोणता शब्द आहे? अतिशय अवघड शब्द आहे. धर्म. सध्या ऐरणीवर असलेला विषय. कोणतरी मग कशी म्हटलं ना, जा पाकिस्तानात. चुकीचं स्टेटमेंट. ठीक आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? अजून सर्व धर्म समभाव असं आपल्याला वाटतं बरं का. म्हणजे असं वरवर बघितलं की सगळे धर्म समान आहेत. पण भारतीय संविधानाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायचं झालं तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? जसं हा म्हणाला की भारत देशाला कुठलाही एक अधिकृत धर्म नाही. म्हणजे काय? भारत देश हा कुठल्याही अमुक तमुक एका धर्माचा नाही. पण भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्याचा वैयक्तिक धर्म आहे, बरोबर की नाही? म्हणजे देशाला धर्म नाही, पण देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा त्यांचा धर्म आहे. मग आता एक छोटासा टास्क. समजा मी तुमच्या ह्या विभागाची पोलीस इन्स्पेक्टर आहे, हा, आणि मी माझ्या पोलीस चौकीमध्ये एका अमुक तमुक धर्माचा मोठा फोटो लावलाय किंवा पूजा घातली, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता का? नाही विचारू शकत? हो की नाही? नाही, तुझं जे उत्तर असेल ते विचार. नाही, हिचं उत्तर आहे नाही. अजून कुणाला वाटतं नाही विचारू शकत? हो, कुणाला वाटतंय? तुला पण वाटतंय नाही? तुला हो वाटतं. बरं, नाही का वाटतं तुला? मग ते दाखवणं गरजेचं आहे पोलीस चौकीत? तुला काय वाटतं? बरोबर. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही एका पोलीस चौकीचे मेन आहात, हेड आहात, बरोबर की नाही? पोलीस चौकी कोणासाठी असते? सगळ्यांसाठी असते, बरोबर की नाही? शासन व्यवस्थेने नियंत्रित केलेली एक संस्था आहे ती, बरोबर की नाही? मग जर देशाला धर्म नाही तर देश चालवलेल्या प्रत्येक गोष्टीला धर्म असेल का? पाऊस येतोय, जायचंय का आतमध्ये?
लाईन नाही या सगळेजण बघा.